गुरु मंत्राचा जप केल्याने अनेक आध्यात्मिक लाभ होतात. चला गुरु रिनपोचे मंत्राच्या फायद्यांचा अभ्यास करूया. ज्यामध्ये केवळ नकारात्मक कर्माचे शुद्धीकरणच नाही तर अडथळ्यांवर मात करणे आणि आंतरिक शांती आणि सुसंवाद वाढवणे समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त गुरु मंत्र फायदे देखील एखाद्याच्या ध्यानाचा सराव वाढविण्यासाठी आणि अंतर्मनाशी सखोल संबंध जोपासण्यासाठी शक्तिशाली असू शकतात. गुरु मंत्र अभ्यासकाच्या ज्ञानाची क्षमता अनलॉकच करण्यासाठी की म्हणून कार्य करतो. जेव्हा तुम्ही या मंत्राचे पठण आणि ध्यान करता तेव्हा चेतनेमध्ये लक्षणीय फरक असतो, ज्यामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते, फोकस वाढतो आणि स्मरणशक्ती चांगली होते. इतकंच नाही तर दिवसातून 100 वेळा या मंत्राचा जप कोणत्याही व्यत्ययाशिवाय केल्यास तुमच्या कामाचा आणि जीवनात आरोग्याचा फायदा होईल. गुरु मंत्राचे पठण करण्याचे काही महत्त्वपूर्ण फायदे येथे आहेत. नकारात्मक कर्माचे शुद्धीकरण. गुरु मंत्राचा जप केल्याने भूतकाळातील कृती आणि विचारांपासून जमा झालेले नकारात्मक कर्म शुद्ध होते असे मानले जाते. नकारात्मक कर्माचे शुद्धीकरण करून साधक आध्यात्मिक वाढ आणि ज्ञानाच्या मार्गावरील प्रगतीमध्ये अडथळा आणणारे अडथळे दूर करतो. शांतता आणि शांततेची भावना. जेव्हा तुम्ही या मंत्राची पुनरावृत्ती करता तेव्हा ते आंतरिक शांती आणि शांततेची भावना आणू शकते. जसे मन मंत्राच्या पवित्र नादांवर लक्ष केंद्रित करते, ते विचलित आणि नकारात्मक विचारांमध्ये कमी होते आणि तुम्हाला मानसिक शांतीची अनुभूती देते. नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण. गुरु मंत्र एक शक्तिशाली कवच म्हणून कार्य करतो जो तुम्हाला हानिकारक आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण करतो आणि तुमची आभा शुद्ध करतो. हे सकारात्मक वातावरण तयार करते आणि आपले डोके साफ करते. वर्धित ध्यान सराव. गुरु मंत्राचा जप केल्याने तुमचा ध्यान सराव सखोल होऊ शकतो. मंत्राची स्पंदने आणि अनुनाद ध्यानासाठी अनुकूल वातावरण तयार करतात, एकाग्रता सुलभ करतात आणि सजगतेची गुणवत्ता वाढवतात. भक्ती आणि संबंध वाढवणे. मंत्राचे नियमित पठण भक्तीची भावना आणि गुरु रिनपोचे यांच्याशी संबंध वाढवते, जे प्रबुद्ध ज्ञान आणि करुणेचे मूर्त स्वरूप आहे. हे सखोल कनेक्शन केवळ तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला प्रेरणा आणि बळकट करू शकत नाही तर तुम्हाला तुमच्या कामाच्या जीवनातही अधिक जोडलेले आणि केंद्रित वाटू शकते. अडथळे दूर करणे. गुरु मंत्र मार्गात येणारे विविध अडथळे आणि आव्हाने दूर करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. हे अभ्यासकांना अंतर्गत आणि बाह्य अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करते. उपचार आणि आरोग्यास प्रोत्साहन देणे. मंत्राच्या कंपनांचा शरीरावर आणि मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. उपचार आणि एकंदर कल्याणाला चालना मिळते. हे तणाव आणि चिंता दूर करू शकते आणि शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकंदर आरोग्य सुधारू शकते. करुणा आणि शहाणपण जोपासणे. आपण नियमित पठण करत असताना गुरु मंत्र करुणा आणि शहाणपणाचे गुण वाढवतो. मंत्राचे सार अभ्यासकांना त्यांच्या जीवनात शहाणपण आणि करुणेचे गुण मूर्तरूप देण्यास प्रोत्साहित करते. आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि अनुभूती. गुरु मंत्र आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि अनुभूती मिळविण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. समर्पित सराव आणि प्रामाणिक भक्तीद्वारे आपण आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणि त्यांच्या वास्तविक स्वरूपाची झलक अनुभवू शकता. या व्यतिरिक्त गुरु मंत्राचा जप करणे अभ्यासकांना तिबेटी बौद्ध धर्माच्या समृद्ध परंपरेशी जोडते. हे त्यांना गुरु रिनपोचे गुरु पद्मसंभव यांच्या शहाणपणाशी किंवा वज्रयानाच्या परिवर्तनात्मक शिकवणींशी संरेखित करते. शिवाय, मंत्र सातत्याने लिहिण्याचे वर्धित फायदे आहेत. मंत्र लिहिणे ही त्यांची शक्ती आणि महत्त्व अंतर्भूत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. हळूहळू आणि मनाने लिहिण्याची क्रिया अभ्यासकाला ध्यान प्रक्रियेत गुंतवून ठेवते, मन शांत करण्यास आणि मंत्राच्या सारावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. मंत्र लिहिण्याचे पुनरावृत्तीचे स्वरूप शिस्त आणि समर्पणाची भावना निर्माण करते. मंत्र आणि त्याच्या परिवर्तनीय ऊर्जेशी सखोल संबंध वाढवते.